एखादे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करताना अनेक गोष्टी विचलित करतात. नेमक्या ध्येयापर्यंत पोहोचण्यात आपल्याला खूप अडचणी येतात. या अडचणींना दुर्लक्षित करणे जमले तर नक्कीच एक आदर्श घडवला जाऊ शकतो. महाभारतातील एक प्रसिद्ध कथा आपल्याला माहीतच असेल. कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी झाडावर टांगलेल्या लाकडी पक्ष्याच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. कोणाला झाडाची पाने फांद्या दिसल्या तर कोणाचे लक्ष अख्ख्या झाडानेच वेधून घेतले. अर्जुनाला मात्र पक्ष्याचा डोळाच फक्त दिसला. त्याने तो आपल्या बाणाने भेदला. विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आजूबाजूला असताना देखील आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे हे खरे कसब असते. अर्जुनाला ते जमले म्हणून आजही त्याचा आदर्श म्हणून उदाहरण घेतले जाते. आपण काहीतरी चांगले करायचं ठरवतो, त्यासाठी योग्य ते नियोजन करतो, पूर्वतयारी करतो, पण विचलित करणाऱ्या गोष्टी दुर्लक्षित करू शकलो नाही तर कार्य पूर्वत्वास नेणे आपल्याला कठीण होऊन जात असते. सध्याच्या बोलीभाषेत डिस्ट्रॅक्शन हा शब्द वारंवार आपल्या कानावर पडत असतो. या डिस्ट्रॅक्शनच्या झाडाला अनेक फांद्या असतात. याची पानं मुळं अगदी सर्वत्र पसरलेली असतात. अभ्यास करताना मोबाईल, टीव्ही सारख्या गोष्टी विचलित करणाऱ्या ठरतात. याच गोष्टी जेवणाची चव घालवतात. आई वडिलांच्या अवास्तव अपेक्षा मुलांना विचलित करतात. कामाच्या ठिकाणी आपण कितीही एकाग्रतेने किंवा मिळून मिसळून काम करायचे ठरवले तरी काही घटना, व्यक्ती किंवा प्रसंग वारंवार आपल्याला विचलित करत असतात. अशा प्रसंगी स्वतःची एकाग्रता टिकवणे हे फार महत्त्वाचे आहे. अशा सर्व त्रासदायक गोष्टी, घटना, प्रसंग दुर्लक्षित करून पुढे जाणारा मार्ग शोधायला हवा. विचलित करणाऱ्या गोष्टींमध्ये अडकलो तर प्रगतीचा मार्ग खुंटतो, वैचारिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. आपल्या मनाला वेळीच लगाम घातलेले योग्य दिशा दाखवू शकतो. शिक्षण, नोकरी कारणानिमित्ताने घरापासून दूर राहणारे अनेक मुलं मुली डिस्ट्रॅक्शनचे शिकार होत असतात. आपल्याकडे असणाऱ्या चांगल्या गोष्टी, आपले गुण यांना दुर्लक्ष करून उथळ जीवनशैली त्यांना आकर्षित करू शकते. अनेक वेळा चुकीच्या गोष्टी मागे वाहवत जाऊन शिक्षण, करिअर, संपूर्ण जीवनच उद्ध्वस्त करून जातात. समज येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच आपण आपल्या योग्य ध्येयावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आपल्या चंचल मनाला आवर घालणे जमवले तर लक्ष केंद्रित करणे साहजिकच सोपे होईल. सकारात्मक विचार, अशा विचारांची संगत, मनशांतीसाठी केलेली धारणा, योग नक्कीच आपल्याला विचलनापासून परावृत्त करण्यात सहाय्यक ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.